घरपट्टीचा अंतिम निर्णय घेताना नागरिकावर अतिरिक्त कराचा बोजा पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. सध्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी निदर्शनास आल्या असून त्यामध्ये दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व तक्रारदारांचे समाधान होईपर्यंत घरपट्टी समिती काम करेल. तसेच समितीत आणखी तज्ज्ञ नगरसेवकांचा समावेश करून पुढील आठवड्यात बैठक घेऊन नागरिकांना दिलासा मिळेल असा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर तथा घरपट्टी समितीचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घरपट्टी समितीची बैठक पार पडली. बैठकीत घरपट्टी कृती समितीने निवेदन सादर करून घरपट्टी आकारणीतील विविध कायदेशीर व तांत्रिक मुद्द्याकडे समितीचे लक्ष वेधले. प्रशासनाने बैठकीत घरपट्टी आकारणीचा आढावा सादर केला. त्यानुसार आतापर्यंत 1,61,000 नोटिसांचे वितरण करण्यात आले असून 19,890 हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 5,006 प्रकरणामध्ये प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली आहे. 13,906 तक्रारदारांनी कर आकारणी मान्य नसल्याचे नमूद केले असून उर्वरित हरकती नावातील बदल, वापरातील बदल आदी स्वरूपाच्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बैठकीत घरपट्टी कृती समितीने बिल्टअप क्षेत्रफळ व रेडी रेकनर दराच्या आधारे करण्यात आलेल्या घरपट्टी आकारणीवर आक्षेप नोंदविला. या मुद्द्यावर पुढील बैठकीत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे महापौर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. महापौरांनी घरपट्टी कृती समितीने मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर पुढील बैठकीपूर्वी प्रशासनाने सविस्तर खुलासा व लेखी म्हणणे सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीस उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक अभिजित भोसले, अभिजित कोळी, घरपट्टी कृती समितीचे पदाधिकारी हनुमंत पवार, कुपवाड येथील प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, उपायुक्त पराग कोडगुले, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, घरपट्टी अधीक्षक वाहिद मुल्ला घुगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेमध्ये घरपट्टी संदर्भात घरपट्टी समितीची महासभेने ठरवून दिली होती. त्यांची आज बैठक पार पडली, पहिली बैठक. त्या बैठकीमध्ये समितीचे सर्व सदस्य आणि ज्या तक्रारदार संस्था आहेत, कृती समिती आहेत, त्यांना सुद्धा बोलवून घेतलं होतं. त्यांचे सगळ्यांची लेखी स्वरूपात प्रश्न घेतलेले आहेत. प्रशासनाला ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यास करून त्याची सर्व माहिती आमच्या समोर पुन्हा एकदा देण्यासाठी आम्ही 1 आठवड्याची मुदत दिलेली आहे. त्या आठवड्यात त्यांनी त्यांचे प्रश्न आणि आम्ही काढलेले उत्तर यावर पुन्हा एकदा बैठक होणार आहे. आमचे गटनेते, विरोधी पक्षनेते यांनी सुचवल्याप्रमाणे या समितीत काही सदस्य वाढवण्याची गरज आहे. जे सदस्य तांत्रिक दृष्ट्या त्यांना त्यातली सगळी माहिती असेल, मग त्यात काही नगरसेवक असतील आणि एखादा वाटलाच की बाबा सामाजिक कार्यकर्ता आहेत किंवा वाटतं, तर ती सुद्धा कमिटी वाढवण्याचे आम्ही निर्देश दिलेले आहेत. आणि घरपट्टीचा वाढीव घरपट्टी जो एक बुमरँग महानगरपालिकेवर चालू केलेला आहे, अशा पद्धतीचा काही सुद्धा नसून तक्रारी सगळ्यांच्या निराकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रत्येक नागरिकांना त्याची जर तक्रार असेल तर महानगरपालिकेत प्रशासन बसलेलं आहे, ज्या त्या ठिकाणी टीम नेमलेली आहे. कुणाची तक्रार तिकडनं सॉल्व्ह होत नाही असं वाटत असेल तर पदाधिकारी म्हणून मी महापौर आहे, उपमहापौर आहेत, 2 गटनेते आहेत, सभापती आहेत. प्रत्येक समितीला 1 सभापती आहे. प्रत्येक मागासवर्गीय समितीला आमच्या 1 सभापती आहे. तर सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे, सगळ्या नगरसेवकांकडे सुद्धा तुम्ही तक्रारी दिला तर त्याचं निराकरण करून घेण्याची आमची ताकद आहे आणि ती आम्ही करून देणार. नागरिकांवर वाढीव कोणताही बोजा पडणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम आमचं आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार.